नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या नीताज डेली डिशमध्ये। कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सर्वजण ठीक असाल, सुरक्षित असाल, निरोगी असाल। आम्हीही ठीक आहोत। तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे रगडा पॅटीस। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। इथे बटाटे आहेत, इथे वाटाणे मी रात्रभर भिजत ठेवले होते पाण्यामध्ये, ते आहे। इथे मी सफेद वाटाणा घेतलेला आहे, रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेला आहे मंडळी, पाहू शकता। इथे लागणारे साहित्य, इथे टमाटर आहेत, कापून घेतलेले आहेत बारीक। इथे कांदा आहे, इथे गार्निशिंगसाठी थोडीशी शेव घेतलेली आहे, इथे कोथिंबीर आहे, लिंबू आहे, आणि इथे थोडंसं अद्रकचे मी स्लाइस केलेले आहेत छोटे छोटे। इथे चटणीसाठी आपण सामान घेतलेलं आहे, बघा बाउल पाहू शकता। इथे 3 मिरच्या आहेत, ह्या जास्त तिखट मिरच्या नाही आहेत, पोपटी मिरच्या आहेत। इथे अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, इथे 3-4 पाकळ्या लसणाच्या आहेत, पुदिना आहे, थोडीशी कोथिंबीर आहे। पुदिना मी जास्त घेतलेला नाही कारण चटणीला काळपट कलर येतो। आणि इथे ऑलरेडी माझ्याकडे खजूर आणि इमलीची चटणी होती, तर ती इथे आहे। मी घरी बनवून ठेवते थोडीशी, तर त्याच्यामधली ही होती, म्हणून मी खजूर आणि इमलीची चटणी बनवलेली नाही, तर ती इथे आहे। आणि इथे आपला ब्रेड क्रम्स आहे पॅटीस बनवण्यासाठी, याला बाइंडिंगची गरज असणार आहे, तर त्याच्यासाठी मी इथे ब्रेड क्रम्स घेतलेला आहे। तुम्ही काहीही घेऊ शकता, ब्रेड क्रम्स घेऊ शकता, अथवा भिजवलेले पोहे घेऊ शकता, अथवा कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता। तर इथे मी ब्रेड क्रम्स घेत आहे। तर चला आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया। तर आता प्रथम आपण हे सर्व कुकरला लावणार आहोत, कुकरच्या शिट्या घेणार आहोत। तर इथे मी स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच तेल टाकलेलं आहे मंडळी। आता यामध्ये आपल्याला मीठ आणि थोडीशी हळद आणि मिरची पावडर टाकायची आहे मटारमध्ये। तर इथे मी टाकत आहे, इथे पहा थोडासा धना पावडर, मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे। थोडासा गरम मसालाही टाकलेला आहे मी। हे सर्व टाकून आपल्याला इथे हे कुकरला लावायचं आहे। बेसिकच्या मसाल्यामधून आपण, घरच्या मसाल्यामधून आपण हा रगडा पॅटीस बनवणार आहोत, तुम्ही पाहू शकता। इथे मी चवीप्रमाणे मीठही टाकलेलं आहे मंडळी। त्याचप्रमाणे ते बटाट्यांमध्ये मी मीठ टाकलं आहे, जेणेकरून आपले बटाटे आणि मटर व्यवस्थित लवकर शिजले जातील। हे टिप्स आहे, बटाट्यामध्ये नेहमी बटाटे उकडताना नेहमी इथे मीठ टाकावे, त्याने बटाटे लवकर शिजतात। तर इथे मी कुकरमध्ये वाटाणे आणि बटाटे शिजायला ठेवत आहे। आपण कुकरच्या 4-5 शिट्ट्या काढू, 5 किंवा 6 शिट्ट्या तरी आपल्याला काढायला लागतील, कारण आपले वाटाणे व्यवस्थित मऊ शिजायला हवे। इथे मी गॅस ऑन केलेला आहे। आता आपण चटणी मिक्सरला लावून घेऊया। तर त्याच्यासाठी मी इथे सगळं साहित्य चटणीसाठी जे लागणारं, मिरची, अद्रक, लसूण, पुदिना, सर्व काही मी मिक्सरला लावत आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलेलं आहे। इथे मिरच्या मी तोडून टाकत आहे, जेणेकरून आपल्या व्यवस्थित मिश्रण वाटले जावे। आता इथे पहा, चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आहे, आणि दही टाकायचं आहे। इथे मी 2 चम्मच दही टाकलेले आहे। जेणेकरून आपल्या चटणीला व्यवस्थित कलर येईल आणि चटणी सुंदर लागेल। थोडंसं मीठ टाकलेलं आहे।
4 दाणे मी साखरेचेही टाकत आहे. पाहू शकता 4 दाणे मी साखरेचे टाकलेले आहेत. आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे. इथे मी मिक्सर लावलेला आहे. आपली चटणी तयार होत आहे. इथे कुकर लावलेला आहे. कुकरही आपली चटणी आपली तयार झालेली आहे. पाहू शकता इथे मी बटाटे काढून घेतलेले आहे. पहा मंडळी, बटाटे मी व्यवस्थित स्मॅश करत आहे. यामध्ये थोडासा आपण कांदा टाकूया. त्याचबरोबर थोडासा चाट मसाला टाकूया. थोडेसे जिरे टाकलेले आहेत पॅटीससाठी. इथे आपल्याला हे पॅटीस बनवायचे आहे, तर त्याच्यासाठी थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. थोडा गरम मसाला टाकलेला आहे. थोडा धनापूड टाकलेला आहे, जेणेकरून आपल्या पॅटीसला अतिशय सुंदर चव येईल. इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे मी थोडीशी. कोणी कोणी ओली मिरची कापून टाकतात, पण त्यांच्या घरामध्ये लहान मुलं असतील त्यांनी तुमच्या आवडीनुसार आहे. माझ्या घरी लहान मुलं आहेत, त्याच्यासाठी मी ओली मिरची टाकत नाही आहे. ती दाताखाली आल्यावरती जास्त तिखट लागेल म्हणून मी लाल मिरचीचा इथे वापर केलेला आहे. आता इथे ब्रेड क्रम्स टाकलेले आहे मी. थोडंसं मीठ टाकते चवीप्रमाणे. आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित. हळद टाकत आहे मी. हे सर्व जिन्नस एकत्र करून आपल्याला आता याचे पॅटीस बनवायचे आहे. तर इथे पाहू शकता मी हाताचा वापर केलेला आहे. हात स्वच्छ धुतलेला आहे मंडळी. आणि अगदी व्यवस्थित एकजीव करायचा आहे आपल्याला, जेणेकरून सगळे मसाले आणि सगळं जिन्नस एकत्र येईल आणि व्यवस्थित आपली पॅटीस तयार होतील. पाहू शकता याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे सर्व एकत्र करून. पहा सगळं मी जिन्नस एकत्र करून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता आपल्याला याचे पॅटीस तयार करायचे आहे. आता आपण याचे पॅटीस तयार करू. हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे मी. पुन्हा एकदा सगळं मिक्स करू. पाहू शकता मीडियम आकाराचे इथे आपल्याला पॅटीस तयार करायचे आहे. इथे आपला एक पॅटीस तयार झालेला आहे. आता आम्ही दुसरा पॅटीस बनवत आहे. अगदी अशा प्रकारे आपल्याला सर्व पॅटीस इथे तयार करून घ्यायचे आहे. इथे मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इथे आपण आता पॅटीस आपले
तेलामध्ये अलगद सोडू, शॅडो फ्राय करून घेऊ. अगदी व्यवस्थित हातावर दाबून दाबून हे पॅटीस मी तेलामध्ये टाकत आहे. पाहू शकता, शॅडो फ्राय करायचे आहे आपल्याला. दुसरे पॅटीस आपले बनवून तयार आहे. इथे पहा, मी वाटाणे काढलेले आहेत. आपले वाटाणे व्यवस्थित शिजलेले आहे. ते दुसऱ्या ह्याच्यावरती मी कढईमध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे फोडणीसाठी. आपल्याला आता हा रगडा बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेलामध्ये जिरे टाकलेले आहेत. जिरे आपले तडतडले, त्याच्यामध्ये मी धना पावडर, मिरची पावडर, थोडा अद्रक लसूणची पेस्ट हे सर्व टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आपल्याला हे असंच व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा कच्चेपणा नाहीसा होईल. आता आपल्याला हा रगडा टाकायचा आहे. शिजलेले वाटाणे पाहू शकता. आपले इथे पॅटीस उलटी करत आहे, खालून व्यवस्थित शिजलेले आहेत. आता आपण हे पलटून आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. इथे मी कन्सिस्टन्सी थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असा रगडा, मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, पाणी टाकलेलं आहे, थोडंसं गरम पाणीचा उपयोग केलेला आहे. इथे मी थोडा परत वरून मी चाट मसाला टाकत आहे मंडळी, जेणेकरून आपल्या रगडाला अतिशय चटकदार चव येईल. थोडी कोथिंबीर कापून टाकत आहे. पाहू शकता, आपला रगडा इथे तयार होत आहे. अतिशय सुंदर असा सुवास सुटलेला आहे. ते आपले पॅटीसही तयार आहे. थोडीशी हळद टाकलेली आहे मी, जेणेकरून कलर अगदी व्यवस्थित येईल रगड्याला. इथे पाहू शकता. ते आपले पॅटीस बनवून तयार झालेले आहे. आता आपण असेंबल करूया. इथे पहिल्यांदा मी रगडा घेतलेला आहे. ते पॅटीस ठेवलेले आहे. आता यावर आपल्याला पुन्हा रगडा टाकायचा आहे. मी माझ्या मुलीसाठी तयार करत आहे, तर तिच्यासाठी मी थोडं तिखट तिथे चटणी टाकत आहे. मोठ्या मुलीसाठी, तिला तिखट आवडतं म्हणून. इथे पहा, मी ही हिरवी चटणी आपण बनवली होती ती टाकत आहे. त्यावर लगेचच लाल चटणी टाकूया. गोड चटणी. त्यावर लगेच आपण कोथिंबीर आणि कांदा टाकूया. कांदा, टमाटर, कोथिंबीर, त्याचबरोबर अद्रकचे थोडेसे काप, असं करून मी सगळं हे केलेलं आहे, टाकलेलं आहे. इथे मी बारीक शेवई वरून टाकलेली आहे. आता ही दुसरी प्लेट मी तयार करत आहे माझ्या मुलीला, छोट्या मुलीसाठी. ती तिखट खात नाही, तर तिला फक्त मी गोड चटणीच देत आहे. पाहू शकता, तिला तिखट अजिबात आवडत नाही, तर तिला मी साधंच गोड चटणी आणि रगडा आणि पॅटीस दिलेले आहे.
त्यावरती कोथिंबीर टाकलेली आहे. त्यावर थोडेसे अद्रकचे काप, थोडासा बारीक चिरलेला कांदा, थोडीशी शेव, बारीक शेव, तर आपले दोन्ही रगडा पॅटीस बनवून तयार आहे. एक साधा आणि एक चटाकेदार झणझणीत असा. तर कसं वाटलं तुम्हाला दोन्ही माझ्या या पद्धती मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या.